भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र महासंचालक पोलिसांची भेट घेतली होती, सदानंद दाते यांची। आणि या प्रकरणामध्ये नवीन काही खुलासे समोर येतील काही दिवसांमध्येच आणि त्याचाच अभ्यास सध्या अंजली दमानिया करत आहेत। अंजली दमानिया आहेत माझ्यासोबत। ताई, तुम्ही नुकताच हाँगकाँगवरून परतल्या आहात, कुठपर्यंत हा सगळा तर तुमचा अभ्यास हा तपास पोहोचलेला आहे? सदानंद दातेंची तुम्ही भेट घेतली होती, नवीन धागे दोरे काही यामध्ये समोर येण्याचे काही प्रयत्न आहेत का? नाही, सध्या एकतर मी दातेंची भेट का घेतली होती की बाबा मी 5 दिवस त्याच्या आधीही नव्हते आणि जे माझ्याकडे आल्यानंतर म्हणजे कोणी सीडीआर पाठवल्यानंतर तो कसा आला हे पोलिसांना दाखवणं माझं कर्तव्य होतं। म्हणून मी ठरवलं होतं पहिल्याच दिवशी की मी आली त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी जाऊन मी दाते सरांना ते दाखवणार आहे, जे मी केलं। त्यानंतर मी त्यांना अनेक गोष्टी ज्या होत्या ते समता पतसंस्थेचे जे अफाट मेसेजेस आले होते 28 जानेवारीच्या आसपास, म्हणजे 27 ते 31 या अमुकच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर मेसेजेस आले, त्याची अख्खी प्रिंट दिली। त्या व्यतिरिक्त जेवढे पॉलिटिशियन्सशी मी शोधली की एवढ्या राजकारण्यांनी खरातना फोन केले तर ते का केले, काय बोलणं झालं हे खरं तर बाहेर आलं पाहिजे। कारण आपण म्हणतोय की ठीक आहे उपमुख्यमंत्र्यांनी 17 फोन केले, पण का केले, काय बोलणं झालं, कशासाठी ते इनकमिंग आणि आउटगोईंग केले। रुपाली चाकणकर 177 कॉल्स, आणि इतकंच नाही मीनाक्षी, त्याच्यात मी जेव्हा लिस्टमध्ये बघितलं जे टॉप मॅक्सिमम ड्युरेशनचं जे शीट होतं त्याच्यात पहिला नंबर त्यांच्या मुलीचा होता आणि सेकंड नंबरवर म्हणजे बायको 4थ्या नंबरवर होती, त्याच्यापेक्षा वर जर रुपाली चाकणकर होत्या तर एवढा मॅक्सिमम कॉल ड्युरेशनमध्ये काय बोलल्या। आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या, एक अतिशय महत्वाचं पद होतं त्यांच्याकडे, आणि असं असताना ते जर बोलत होत्या तर त्या काय बोलत होत्या हे बाहेर आलं पाहिजे। एवढे सगळे जे राजकारणी या सगळ्या अशा बाबांना मदत करतात म्हणून त्यांचं वर्चस्व वाढतं, पोलीस त्यांना साथ देतात, त्यांच्या नको नको त्या गोष्टी पाठीशी घालतात, लोक जी तक्रार द्यायला जातात तक्रारी घेतल्या जात नाहीत। म्हणून मी ठरवलंय की आता याचा सोक्षमोक्ष होईपर्यंत लढायचं। आताच्या घटकेला मी इतर अतिशय महत्वाची माहिती खोदून काढतेय आणि त्याच्या अमुक अमुक याद्या बनवल्यात, तर ती तुम्ही बघाल तर तुम्ही स्वतः गारवाल की ज्या दिवशी जे 18 नोव्हेंबरला जेव्हा अजित पवारांच्या घराच्या बाहेर जी करणी केलेली मिळाली त्या दिवशी काय काय घडलं, कोणाकोणाचे किती मेसेजेस, कॉल्स, सगळ्या गोष्टी ह्या समता पतसंस्थेच्या किती होत्या, कुठून होत्या, या सगळ्या गोष्टी मी आता बाहेर काढणार आहे। पण मला एक खरंच शॉकिंग वाटतंय, आत्ताच्या घटकेला राजकारणी तर आहेतच, पोलीस अधिकारी यांचे प्रचंड कॉल्स आहेत खरातांबरोबर। ते सगळं जेव्हा शोधते ना, मला आय एम ॲब्सोल्युटली शॉक्ड, माझ्याकडे बोलायला आता शब्द उरले नाहीत। एक नवीन माहिती यातच असा अपडेट येत आहे की नाशिकमध्ये एक तक्रारदार आहे, त्यांनी एसआयटीला एक पत्र दिलेलं आहे ज्यामध्ये या खरातच्या प्रकरणामध्ये चाकणकरांपासून सुनेत्रा वहिनींना धोका आहे, ज्या उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या, असं सगळं येतंय। ह्या अशा पत्राला नेमकं काय असू शकतं, ह्यामध्ये किती तथ्य असू शकतं? नाही, आताची स्थिती अशी आहे ना की खरं या सगळ्या मागे कोण आहे, मग अजित पवारांचा घात आहे का अपघात आहे, तो असेल तर तो कोणी केलाय का, ह्या ज्या सगळ्या शंका कुशंका येत आहेत ना, याच्या मागे खरंच आता भीती वाटते, इतकी वाईट स्थिती आहे। आत्ताच्या घटकेला जसं मी म्हटलं ना, खरात सुद्धा त्याचं सुद्धा बरं वाईट होईल याच्यात काहीच शंका नाहीये। त्यांनी म्हटलेलं आहे की माझं जेलमध्येच कधी काही होऊ शकतं, त्यामुळे मी जेल बाहेर येईल की नाही हेही माहित नाही। हे खरातचं एसआयटीच्या तपासामध्ये स्टेटमेंट आहे। अगदी, इनफॅक्ट आज जे करुणा मुंडेंनी स्टेटमेंट केलं हे परवाच्या दिवशी एक्झॅक्टली हेच मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की याचा एप्स्टीन होणार आहे, कारण त्याला सुद्धा अनेक ज्या सगळ्या पॉलिटिशियन्सच्या त्यांच्याकडे सगळी माहिती होती, त्यांचे काळे चिठ्ठे होते, तर म्हणूनच याला मारून टाकणार याच्यात काही शंका नाही। आणि हीच शंका माझ्या मनात सुद्धा आहे, त्यामुळे त्याला फुल प्रोटेक्शन देण्यात यावं। आणि जर त्याचं काही बरं वाईट झालं तर या सरकारला धारेवर धरलं जाईल, मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना, सगळ्यांना धारेवर धरलं जाईल, कारण आत जेलमध्ये त्याला प्रोटेक्ट करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। खरं काय आहे ते सगळं बाहेर जनतेपुढे आणणं हे देखील सरकारचं कर्तव्य आहे। निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी होत असताना रुपाली चाकणकरांचे इतके कॉल्स आहेत,
त्यानंतर नाव एक येतं ते म्हणजे नॉडी आणि शिजुकाच्या नावाने जास्तीत जास्त कॉल आहेत. तर हे काय असेल जे तुम्ही CDR पोहोचवलेला आहे, त्यामध्ये ह्या अंतर्गत काही माहिती तुम्हाला मिळाली आहे? नाही, आधी मी जेव्हा मॅक्सिमम कॉल्स बघत होते त्याच्यात ते शिजुका नॉडी असं काहीतरी मला नाव मला माहित नव्हतं की हे कार्टून कॅरेक्टर आहे. तर जेव्हा मी ते नाव बघितलं ते मी काढून गुगल केलं तेव्हा मग ते कार्टून कॅरेक्टरचे सगळे फीचर्स यायला लागले. तेव्हा कळलं की आणि मग आठवलं की बातम्यांमध्ये देखील आलं होतं की त्यांनी अनेक कॉल्स मास्क केले होते. जे सगळ्यात टॉप नंबर्स होते त्या सगळ्यांना मास्क करण्यात आलं होतं. त्यामुळे आता ही जे सगळे टॉप कॉल्सची लिस्ट आहे अमुक आहे ते सगळ्या गोष्टी मी बाहेर काढणार आहे एवढं मात्र नक्की. आता ज्या घटकेला जी माहिती मी 1-2 दिवसात काढेन ती अतिशय शॉकिंग असणार आहे. पुन्हा एकदा मी एका प्रश्नावरती येते, कारण अजित पवारांच्या विमान अपघातापूर्वी एक पूजा जी आहे त्यांच्या घराबाहेर झाली, ती म्हणजे अघोरी पूजा. आणि त्यानंतर आता सुनेत्रा वहिनींच्या जीवाला धोका असण्याचं एक पत्र येतंय, ते SITकडे जातंय. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे तुम्हाला काही वाटतंय का संशयास्पद काही असू शकतं? नक्कीच, कारण कसं आहे की SITकडे कोणी पत्र पाठवत असेल तर त्याला एवढं नक्की माहिती आहे की याचा शोध होणार. जर त्याचे दागेदोरे कुठपर्यंत असतील म्हणजे जर त्या व्यक्तीपर्यंत सुद्धा जाणं SITला सहज शक्य आहे. त्या सगळ्या गोष्टी सुद्धा होऊ शकतील. हे माहिती असून जर एक व्यक्ती लिहितोय तर याला सिरियसली घेणं गरजेचं आहे. आणि आत्ताची स्थिती पाहता मला असं वाटतं काही कधी होऊ शकतंय. पण म्हणूनच जर पोलीस फोर्स खरंच योग्य काम करेल तर याच्यातनं सगळं बाहेर येईल आणि जितकी घाण या राजकारण्यांनी केली आहे ती सगळी बाहेर येईल. जर सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना सुद्धा संरक्षण देणं हे देखील सरकारचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. अनेक मंत्र्यांची नावं येत आहेत. भविष्यामध्ये आता हे प्रकरण इतकं वाढत गेलेलं आहे, आणखीन कोणकोणत्या मंत्र्यांची नावं पुढे येतील का? तुमचा जो अभ्यास आहे, जो तपास तुमच्या माध्यमातून तुम्ही करत आहे, त्यामध्ये काही नवीन खुलासे आता येत्या काळात आम्हाला पाहायला मिळतील का? प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत ते. म्हणूनच मी आज सकाळपासून त्याच विषयावर आल्या कामाला बसली आहे आणि उद्या परवामध्ये बरीचशी माहिती अगदी नीट मांडणी करून तुमच्यापुढे नक्कीच ठेवेन. खूप धन्यवाद ताई. निश्चितच तर अशोक खरात प्रकरणामध्ये आता नवीन खुलासे लवकरच अंजली दमानिया यांच्या सगळ्याच या अभ्यासाच्या माध्यमांपुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. निश्चितच ज्या पद्धतीत SITकडे एक पत्र जे गेलेलं आहे, सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे, या अंतर्गत आता अंजली दमानिया यांनी देखील सुनेत्रा पवार यांना सुरक्षा देण्यात यावी सरकारच्या माध्यमातून, असं देखील एक आव्हान केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक गुप्तासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.